हृदयरोगासाठी नव्या तपासण्या. पहिली, अल्ट्रासेन्सिटिव्ह म्हणजे CRP. जसं जसं वैद्यकीय जगताच्या हे लक्षात येऊ लागलं की करोनरी आर्टरी डिसीज हा एक दाहजन्य आजार आहे. कोलेस्ट्रॉलमुळे होणारा नव्हे, तशा मेडिकल जर्नल्समध्ये प्रसिद्ध होणाऱ्या संशोधनात रुग्णांची तपासणी करण्याच्या नवीन नवीन पद्धती आढळू लागल्या. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची दाहावस्था दर्शवणाऱ्या द्रव्यांचा शोध घेणाऱ्या या बहुतेक पद्धती होत्या. CRP, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, ही तपासणी ग्राह्य मानली जाते. या तपासणीमुळे सध्या रक्तवाहिन्यांमध्ये किती आणि कशी दाहावस्था आहे हे समजतं. कोलेस्टेरॉलपेक्षाही या परीक्षेमुळे हृदयरोग होण्याची शक्यता अधिक चांगली व लवकर समजते. का समजणार नाही? खरं म्हणजे CRP केल्यामुळे असे रुग्ण लक्षात येतात ज्यांची कोलेस्ट्रॉल पातळी सामान्य आहे आणि तरीही त्यांना हृदयरोग होण्याची दाट शक्यता आहे. तपासणी 2. होमोसिस्टीनचा रक्तस्तर. होमोसिस्टीनची रक्तातील पातळी समजण्यासाठी ते रक्त रुग्ण उपाशीपोटी असताना घ्यावे लागते. ही अगदी सोपी तपासणी आहे. एवढंच नव्हे, तर ही तपासणी अशासाठीही महत्त्वाची ठरते की रुग्णांना काही समस्या, धोका आहे का हे त्यामुळे समजते. आशा वाटते की भविष्यात ही तपासणी इतकी सर्वसामान्य होऊन जाईल की ती रुग्णांना सहज परवडेल अशा किमतीत केली जाईल. सध्या होमोसिस्टीनची रक्तातील पातळी अर्थातच ब्लड पातळी तपासण्याचे शुल्क $45 ते $150 म्हणजे $2500 ते $7500 इतके आहे. चाचणी 3. हार्ट कॅल्सिफिकेशन स्कोअर्स. अनेक मेडिकल सेंटर्सनी आपल्या CT स्कॅनर्समध्ये अशा प्रकारचा बदल केलेला आहे की ज्यामुळे करोनरी आर्टरीतील कॅल्सिफिकेशन किंवा प्लाक बिल्डिंग समजू शकते. ही अगदी सोपी, सहज करता येण्यासारखी नॉन इन्व्हेन्सिव्ह प्रक्रिया आहे. परंतु यासाठी $250 ते $600 म्हणजे $12,500 ते $30,000 इतका खर्च येतो. ज्या व्यक्तींमध्ये हृदयविकारांचा कौटुंबिक इतिहास आहे किंवा धोक्याचे घटक, अतिरक्तदाब, धूम्रपान, दारूची सवय, मधुमेह इत्यादी उपस्थित आहेत, त्यांनी ही परीक्षा जरूर करून घेतली पाहिजे असं मी सांगतो. या परीक्षेमध्ये कॅल्सिफिकेशन झालेले आहे असं निघालं तर डॉक्टरांना हे कळतं की रुग्णाची समस्या किती गंभीर आहे आणि किती जोरदारपणे उपचार करण्याची गरज आहे. लक्षात घ्या, 20% अधिक रुग्णांमध्ये हृदयरोगाचं पहिलं लक्षण, चिन्ह